नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 1 एप्रिल 2025 चालू घडामोडी। मित्रांनो, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या करंट अफेअर्स आहे, लेटेस्ट जी के करंट अफेअर्स आहे। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। पहिला प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2024-25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, SBI बँक ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्जत येथे पार पडली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वेताळ शेळके ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑपरेशन ब्रह्मा। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, C-133 ने। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, यावर्षी पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विजय केळकर यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोणत्या भूकंपग्रस्ताला देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, म्यानमार या देशाला। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुकेश खुल्लर यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एस जयशंकर। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, मुकेश खिल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण येणारे पुढचे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 56 नद्या प्रदूषित आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, गेल्या 5 वर्षात भारताच्या फळनिर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 47.5% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, देशातील फळांच्या निर्यातीपैकी 50% निर्यात कोणत्या जिल्ह्यातून होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सोलापूर जिल्ह्यातून। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1991 साली सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, साधू भुद्रेश दास यांना जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, साधू भुद्रेश दास यांना कितवा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 34वा सन्मान जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, CS शेट्टी यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, इंडिया 2025 समुद्री द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भारत आणि रशिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा 2025 अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चेन्नई। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 30 मार्च रोजी। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, 6वे बिमस्टेक संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, थायलंड येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा।
पुढचा प्रश्न आहे नंबर 23. FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तमिळनाडू येथे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर जय भट्टाचार्य. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. थायलंडमध्ये कितवे बिमस्टेक सम्मेलन होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6वे बिमस्टेक सम्मेलन होणार आहे. मित्रांनो, हे होते 1 एप्रिल 2025 चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.